गणपती बाप्पा. आम्ही जवळपास 1 वर्षानंतर एवढ्या लांब टूरवर आलेलो आहे, फॅमिली टूरवरती. आईबाबांची इच्छा होती की समुद्र किनारा पाहावा, मालवणच्या फिश फ्राय खावा म्हणून. तर बऱ्याच दिवसांनी ही इच्छा आता पूर्ण होत आहे. चला भेटू आता भेटू सरळ गणपतीपुळ्याला. तर फ्रेंड्स 4-5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो डोंगरावरती. तर खूप शांत असं वातावरण आहे आणि खूप छोटी छोटी घरं पण आहे. खूप शांत असं. आणि आमच्या केरळला तर बिस्किट खायचं होतं. ती म्हशीला बोलवत होती बिस्किट देण्यासाठी. किती क्यूट माझी पाळणं. आणि खूप असं छोटी छोटी घरं बघून आम्हाला तिथलं वातावरण खूप आवडलं म्हणून आम्ही चहा पण घेऊन आलो सोबत. म्हणून आम्ही चहा पार्टी करायची होती आम्हाला. आम्ही चाललो. तुम्ही थांबायचंच. नाही नाही म्हणते, नाही नाही. सो फायनली गाईज आम्ही 8-9 तासाचा प्रवास करून पोहोचलो गणपतीपुळेला. आता फ्रेश होणार आणि भेटूया फ्रेश झाल्यानंतर. आम्ही चाललो आता आरेवारे बीचला, आहे ना. सगळ्यांची तयारी झाली आहे. इकडे बघ. हाय आमचे प्रिय दर्शक, कियारा. आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या आपण सगळे मिळून कोकण फिरूयात. चला चला भेटू, समोर भेटू. आम्ही निघालो आहोत आता. या महिला आहेत, त्यांना लाडकी बहिणीचे पैसे भेटल्यामुळे किती खुश आहेत. त्याच पैशातून यांनी ट्रिपचा प्लॅन मालवणची ट्रिप बनवली आहे. यांनी स्पॉन्सर केले आहे या बाया लोकांनी. फक्त बाया लोकांनी स्पॉन्सर केले आहेत मालवणची त्यामुळे ट्रिप. ती आजची ट्रिप शक्य होऊ शकली. लाडक्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून. कियारा मस्त खेळते आणि पप्पाला माती लावून देते बघा. त्यांची बोलते ही अशी माती आहे काळी पांढरी. आणि बरं चला. तर गाईज बीचवर सगळे खेळून थकलेले आहे. तर आम्ही आलो आता डिनर करायला. तर डिनर करून हा ब्लॉग इथं सेंड करणार आहे आणि भेटू उद्या. आम्ही मालवणला जाणार आहोत. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.